नांदेडमधली प्रेम कहाणी एवढी व्हायरल चालू आहे सोशल मीडियावर दादा सांगू शकत नाही। नांदेडमधला सक्षम त्याची हत्या झाली। तो पण एक गुन्हेगार होता, त्याच्यावर पण भरपूर गुन्हे होते आणि आचलचे वडील त्याच्यावर पण गुन्हे दाखल होते आणि सक्षम हा नुकताच सुटून आला होता जेलातून। कोणाच्या बापाला वाटत नाही की आपली मुलगी गुन्हेगाराच्या हाती द्याव, कोणाच्या बापाला वाटत नाही मायबापाला का आपली मुलगी ही गुन्हेगाराची बायको असली पाहिजे। कारण मायबाप आपल्या मुलीला हातावरच्या फोडासारखं जपते दादा, बरोबर नाही काय? मी जातीविषयक बोलून राहिलो नाही, मी एक बापाशी आणि मुलीचं नातं सांगून राहिलो। कारण मला एक मुलगी आहे, तुम्हाला एक मुलगी आहे, तुम्हाला पण वाटते माझी मुलगी ही सुखात राहिली पाहिजे, सुखात नांदली पाहिजे। कोणालाही असं वाटते का आपला जावाई आपल्या मुलीचा नवरा हा शिकलेला असला पाहिजे, चांगला नोकरीवर असला पाहिजे आणि इज्जतदार असला पाहिजे, समाजात त्याची इज्जत असली पाहिजे। पण सक्षम हा मुलगा हा गुन्हेगार होता, त्याच्यावर 10 ते 15 केसेस होते आणि बापावर पण केसेस होते। मुलीच्या बापावर केसेस असन तरी मायबापाला असं वाटते आम्ही गुन्हेगार असन पण आमच्या लेकरावर ती पाळी आली नाही पाहिजे, हे बापाची महत्त्वाकांक्षा असते दादा। बापानं हे जे केलं हे चांगलं केलं हे माझं मत आहे, पण बापानं जीव नव्हता घ्या लागत हे माझं मत आहे। कारण आचलला तिच्या बापानं मायनं समजावलं होतं की तू त्या मुलाच्या नादी लागू नको, पण मुलगी त्याच्याच मागं लागली होती आणि आचलच्या बापानं सक्षमला समजावलं होतं तू जेबीवाला जातीचा असल्यामुळं आम्ही करू शकत नाही, आमची उच्च वर्ण जात आहे, त्या कारणामुळं तर त्या मुलीला समजून जायला पाहिजे होतं आपला बापही गुन्हेगार आहे आणि सक्षमही गुन्हेगार आहे, याच्यामध्ये हे काही ना काही वाद होणार। या कारणामुळं सक्षमला डायरेक्ट बोलून द्यावं लागत होतं की मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, माझं आपलं प्रेम प्रकरण इथं समाप्त झालेलं आहे, इथं आपला ब्रेकअप झालेला आहे, तू खुश राहा, दुसऱ्याची लग्न कर, मी तुझ्याशी करू शकत नाही कारण माझी आई माझा भाऊ माझे वडील तुझ्याशी लग्न लावून देत नाही। समजलं काय? हिनं बिनधास्त लग्न करून घ्यावं लागत होतं आणि त्या मुलाचा जीव गेला नसता दादा। पण त्या मुलाचा जीव जाण्याचं कारण ही मुलगी आहे आचल, त्या कारणामुळं त्या मुलाचा जीव गेला आणि आचलनं ढोकसलापणा केला का त्याच्या प्रेतासंग लग्न केलं आणि प्रेताचं लग्न करणं म्हणजे वायफळपणा आहे आणि लोकाला चुत्या कसं बनाव हे आचल जवळून शिकाव दादा, आचल जवळून शिका लोकाला चुत्या कसं बनवणं आणि व्हायरल कसं होणं।